कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ये इथे. हे घे, या ओळीत. मॅम हेडफोन लावा, हेडफोन. हो हो. भागू, हे कानाला लाव. ह्यातनं ना तुला म्युझिक ऐकू येईल. ऑल द बेस्ट. नाही नाही नाही, माईकवर नका मारू, थांबा. छोटू, माईक सेट करून दे मॅमला. पिच सांगा, पिच स्केल तुमची. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, काळजी करू नका. मी करतो मॅनेज. तुम्ही गायला सुरुवात करा, ठीक आहे. ऑल द बेस्ट. हळद लवंग. कट 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 कट. मॅडम, माईकच्या खूप जवळ आहात तुम्ही, थोडं मागे सरका. हां हां, बस बस बस. तुमचे सूर हलत आहेत. आपण पुन्हा एकदा ट्राय करू, ठीक आहे. हां. हळद लवंग मिरी दालचिनी हिंग. कट कट. नाही नाही नाही, थोडासा माईकच्या समोर आहे, थोडस. परफेक्ट, ठीक आहे. परत सुरू करू आपण. हळद लवंग मिरी दालचिनी. कट 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 कट. मॅडम, तुमचा सूर थोडा जास्त तीव्र लागतोय. तुम्ही जे घाबरताय ना, ते घाबरू नका अजिबात. रिलॅक्स व्हा, पूर्ण रिलॅक्स राहून एकदम बॉडी मोकळी सोडून जा. परत करू आपण. वहिनी, मला नाही जमत आहे. भागू, अगं तू पहिल्यांदाच करते ना हे सगळं, म्हणून कदाचित असं होत असेल. तू परत प्रयत्न कर, नक्की जमेल तुला. वहिनी, मी खूप प्रयत्न करते पण नाही जमत आहे. भागू, असं घाबरून कसं चालेल? अगं घरी तर किती छान जमत होतं तुला. म्हणजे खात्री, इथे सुद्धा नक्की जमेल. आणि मी आहे ना, एकदा परत प्रयत्न कर. याआधी कधी अशा सेटअप मध्ये गायली नाहीये ना ती, त्याच्यामुळे थोडी घाबरली आहे. अशा सेटअप मध्ये कसं गायचं हे तिला कोणीतरी समजून सांगितलं पाहिजे. हो, बरोबर आहे तुमचं, पण अहो मला पण यातलं काहीच माहित नाहीये. पण मग आता हे सगळं भागूला कोण समजावून सांगेल? हॅलो तुळजा. हॅलो सावली, कशी आहेस तू? आणि फोन नाही करत? तुला माझी आठवण नाही येत का? अर्थात ग, आठवण येतेच ना मला. बरं, मी ना ऍक्च्युली पुण्यात आले. पुण्यात? कधी आलीस? हे काय, आत्ताच आले. ऐक ना सावली, मला ना तुझी मदत हवी एक. काय झालं? सगळं ठीक आहे ना? हो, सगळं व्यवस्थित आहे. पण झालंय असं की आता तुझ्याशिवाय हे कोण समजावून सांगेल तिला, म्हणून तुला फोन केला ग. सावली, येतेस ना तू? ए बघ, जास्त वेळ नाही लागणार, पण तू जर आलीस तर मला फार मदत होईल ग. बरं मला सांग, स्टुडिओ किती वेळासाठी घेतलायस तू? स्टुडिओ ना 2 तासासाठी बुक केलाय. काय करू? सारंग सरांना डबा तर द्यायलाच पाहिजे, पण तिकडे जाणं पण गरजेचं आहे. तुळजा साताऱ्यावरून आली आहे त्यासाठी. तुळजा, मी येते, तू काळजी करू नकोस. खरंच? थँक्यू सो मच. ऐक ना अस्मी, हा डबा तू सारंग सरांना दे. हो. आणि हो, डबा घेतल्या घेतल्या सारंग सर तुला विचारते की तू कधीपासून जेवण बनवायला शिकलेस, तेव्हा त्यांना योग्य काय ते उत्तर दे. हा,
कुठे निघून गेली? शोध लावायला हवा. त्या जगन्नाथकडे तर गेली नसेल ना? हॅलो ऐश्वर्या. त्या 2-4 कस्टमर्सच्या कंप्लेंट होत्या, तुला हँडल नाही करतायत. आता बोर्ड मीटिंग मध्ये मला एक्सप्लेनेशन मागितलंय त्यांनी. पगार कसा घेतो रे तू? हा? आणि हा प्रिंटर का नाही चालत आहे? मग कार्ट्रेज टाक त्याच्यात. कुठे येईन पाठवले म्हणजे ठेव ठेव ठेव. हा, अपॉइंटमेंट्स कोणाच्या आहेत आणि काय आहेत सांगितलंस मला सकाळपासून. सारंग नीट काय वेंडर माझ्याकडे पाठव त्याला. हा, लगेच पाठव. हळद लवंग मिरी दालचिनी हिंग. कट कट कट. नाही होते वहिनी. भागू अगं तू तू शांत हो. हे घे पाणी घे बरं आधी. सर आत येऊ का? केबिन साफ करायची का? नंतर नंतर म्हणजे एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, वेंडर येणार आहे नंतर. मी राजश्री जगताप. हा वेंडर या या या. ते रूपम कॉस्मेटिक्सच्या मालक तिलोत्तमा मेंदळे आणि सारंग मेंदळे त्यांना भेटायचंय. बोला. तुम्ही कोण? मला तुम्हाला नाव सांगावंसं वाटत नाही. वन ऑफ द ओनर. बोला. हा पण मला ते तिलोत्तमा मॅडमशी बोलायचंय. हो का? बसा बसा प्लीज बसा. काय बसेल? गा. का? नाही, तुम्ही मला सांगणार असाल ना तुमची स्टोरी. तुम्ही कुठल्या हालाकीच्या परिस्थितीतनं इथपर्यंत पोचलाय, कशा तुम्ही रात्री न खाता घालवल्यात ते सगळं. रडगाणं गा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.